मात्र मध्यंतरी म्हणजे जवळपास 2.5 वर्षाचा काळ हा महाभकास दिवस या महाराष्ट्राला पाहायला लागले। त्या काळात काय नाही झालं? त्या काळात मेट्रो रखडले, समृद्धी, कोस्टल, अटल सेतू सगळ्यांचीच कामं कुठे ना कुठे ठप्प झाली। कोरोनामध्ये रुग्णाचे हाल झाले, कफनचे घोटाळे झाले। मनीषाताई, कोळीवाड्यांच्या पुनर्विकासासाठी कोणती ठोस नीती निघाली नाही आणि गिरणी कामगारांसह अनेक महत्त्वाचे विषय हे सगळे फाईलमध्ये अडकून पडले। पण म्हणतात ना, सत्य परेशान हो सकता है पर पराजित नहीं। तसंच काहीसं झालं। 2.5 वर्षानंतर स्थगितीचं ग्रहण पण सुटलं आणि जनमताचा विजय झाला। 2022 मध्ये महायुती सरकार सत्तेत आलं आणि विकासाला पुन्हा एकदा त्या ठिकाणी गती मिळाली। आजच्या घडीला बघा काय चाललंय महाराष्ट्रात। 26,000 कोटीचा मेट्रो प्रकल्प आज अंतिम टप्प्यामध्ये। 40,000 घरं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मंजूर झालेली आहेत। शहरी भागातल्या झोपडपट्ट्या, जुन्या चाळी, मोडकळीला आलेल्या इमारती, क्लस्टर डेव्हलपमेंट योजना त्यांच्यासाठी संजीवनी ठरतीये। स्वयंपूर्ण विकासाच्या माध्यमातून कोळीवाड्यातली आमचे बांधव स्वतःहून आपल्या घराच्या पुनर्विकासासाठी आज त्या ठिकाणी सज्ज आहेत। हा त्यांच्या देवेंद्रजींच्या महायुती सरकारवरचा जो विश्वास आहे तो त्या ठिकाणी दर्शवतोय। अहो, गिरणी कामगार जे 40 वर्षांपासून वाट पाहत होते त्यांना घरं उपलब्ध करून देण्याचं काम आज कार्य त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। 1800 किलोमीटर पेक्षा जास्त रस्ते राज्यभर त्या ठिकाणी बांधले गेले। शेतकरी आणि आज मुख्यमंत्री सौर कृषी योजनेच्या माध्यमातून ऊर्जेसाठी स्वयंभू त्या ठिकाणी होताना दिसते। कधी काळी नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली सारख्या भागाला आता स्टील सिटी नावाने ओळख मिळते, जिथे कधीच कुठल्या मुख्यमंत्र्यांनी तर सोडा, साध्या तहसीलदाराने पाऊल ठेवलं नव्हतं, तिथे आता मुख्यमंत्री जातायत। एकनाथरावजी सुद्धा गेले आणि देवेंद्रजी सुद्धा जातायत आणि त्यामुळे कित्येक दशक मुख्य प्रवाहापासून दूर असलेले तिथे राहणारे आदिवासी आज देवेंद्रजींशी सुद्धा सहजतेने गप्पा मारताना आपण त्या ठिकाणी पाहतोय। विकास भी 2 मिनिटं, विकास भी विरासत भी म्हणत आपण पंढरपूरसह अनेक देवस्थानांचे कॉरिडॉर विकसित होत आहेत। नाशिक कुंभमेळ्यासाठी भव्य नियोजन त्या ठिकाणी सुरू आहे। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर अतिशय मैलाचा टप्पा आहे आपला, हे जागतिक दृष्ट्या फार महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्याचबरोबर चौथी मुंबई म्हणजे नैना सिटी, ज्याचा उल्लेख माझे सहकारी विक्रांत यांनी केला, जागतिक स्तरावर उद्योगधंद्यासाठी केंद्रबिंदू ठरणार आहे। यामध्ये हजारो नव्या रोजगारांची त्या ठिकाणी निर्मिती होणार आहे। दाओसमध्ये 15.96 लाख कोटींचे सामंजस्य करार झाले। टियर 2, टियर 3 शहरांचा औद्योगिक विकास, गडचिरोलीची स्टील सिटी, नागपूरचं AI केंद्र, रायगडमधील स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी, या सगळ्यातून स्पष्ट होतंय महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पुढल्या 5 वर्षात म्हणजे 2030 पर्यंत 1 ट्रिलियन पर्यंत नेण्याचं लक्ष्य ठेवून आज महायुतीचं सरकार त्या ठिकाणी काम करते। एकच शेवटचा मिनिट, महाराष्ट्राचं जागतिक आर्थिक केंद्र बघण्याचं जे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी पाहिलं, त्याला देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुती सरकार आज आकार देत आहे।